नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लेट्स कॉन्कर मॅथ्स या यूट्यूब चॅनलवरती तुमचे मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 8वी स्कॉलरशिप विषय गणित यातील नवनीतच्या पुस्तकातील 25वे जे प्रकरण आहे शेकडेवारी, त्यातील आपण स्वाध्याय 25.2 घेत आहोत. तर बघूया पहिलं उदाहरण काय आहे. तिकिटांची किंमत शेकडा 20ने वाढल्यामुळे खप शेकडा 10ने कमी झाला, तर उत्पन्नात शेकडा वाढ अथवा घट किती झाली. आता इथं तिकिटांची किंमत शेकडा 20ने वाढली आहे आणि त्याच्यामुळे खप कमी झाला, तर अशा प्रकारचं कुठले उदाहरण असेल तर ते कसं सोडवायचं ते एकच पद्धत आणि ट्रिकने आपण सोडवणार आहोत. आता इथं समजा 100 रुपये किंमत असेल तर शेकडा वाढ 20ने झाली, म्हणजे ते किती होणार आहे 120. आणि शेकडा 10ने खप कमी झाला, म्हणजे समजा 100 खप असेल तर तो खप कितीने कमी होईल 10ने कमी होईल, म्हणजे 100 मधनं 10 गेले 90. म्हणजे इथं जर वाढ असेल तर ती 100 मध्ये मिळवायची आणि खप असेल तर 100 मधनं कमी करायचा, म्हणजे 120 गुणिले 90/100. बस एवढंच करायचं आहे आणि हे सोडवायचं आहे की तुम्हाला लगेच उत्तर मिळतं. 0 गेला, हा 0 गेला, हा 12 अष्टोसे 108. आता इथं उत्तर 100पेक्षा जास्त आलं तर कितीने जास्त आलं 108, म्हणजे 100 अधिक 8, म्हणजे 8ने वाढ होते. 100पेक्षा जास्त आलं तर ती वाढ असते आणि 100पेक्षा कमी आलं तर किती कमी आले तेवढी घट असते. म्हणजे या ठिकाणी काय आहे, हे 8% वाढ आहे. अगदी सोपं उदाहरण आहे. पुढचं उदाहरण, एका संख्येचा 20% हा दुसऱ्या संख्येचा 25% समान आहे, तर हे विधान पुढीलपैकी कोणत्या पर्यायात आहे. 3y = 2x, 6x = 4y, 3x = 5y, 2x = 3y. आता एका संख्येचा 20%, समजा आपण ती संख्या x मानली, त्या संख्येचा xचा 20% बरोबर, कारण इथं समान आहे. दुसऱ्या संख्येचं समजा ती आपण y मानली, yचा 25%, 25/100, आणि हे दोन्ही समान आहेत. आता x गुणिले 20% म्हणजे 20/100 बरोबर y गुणिले, इथं आपण डायरेक्ट लिहिले y गुणिले 25/100 किंवा yचा 25%, म्हणजे 25/100. इथं yचा 25%. आता हे तुम्ही ह्या सगळ्या स्टेप तुम्ही नाही लिहिले तर चालतायत. उदाहरण सोडवताना परीक्षेच्या वेळेस तुम्ही डायरेक्ट उदाहरण सोडवायचं आहे. हे फक्त तुम्हाला समजण्यासाठी सगळं मी स्टेप लिहून देत आहे. आता इथं 20ने 100ला भाग द्या. 20×1 = 20, 20×5 = 100, 25×1 = 25, 25/100, म्हणजे इथं काय आलं आता x गुणिले 1 x/5 बरोबर y गुणिले 1 y/4. आता इथं तिरकस गुणाकार करा. 4ने xला गुणलं 4x बरोबर 5ने yला गुणलं 5y, 4x बरोबर 5y, 4x बरोबर 5y. इथं तुम्ही हे डायरेक्ट मनातसुद्धा कॅल्क्युलेशन करून उत्तर काढू शकता. पुढचं उदाहरण घेऊया. एका गावात मराठी जाणणारे 82%, हिंदी जाणणारे 76% लोक असून दोन्ही भाषा जाणणारे 2244 लोक आहेत. जर त्या गावात दोन्ही भाषा न जाणणारे 8% लोक असल्यास त्या गावची लोकसंख्या किती. आता या ठिकाणी समजा गावची लोकसंख्या आपण 100 मानू. गावची लोकसंख्या 100 मानू. आता यातले 82% लोकांना मराठी येते, मराठी जाणणारे आहेत, पण उरलेली लोक अशी आहेत 100 मधले. आता 82% म्हणजे 100मध्ये आपण घेतो आहे, त्यातले 82 लोकांना मराठी येत आहे,
परंतु उरलेल्या लोकांना मराठी येत नाही, म्हणून मराठी न जाणणारे. न जाणणारे बरोबर 100 वजा, कारण 82% लोकांना मराठी येते म्हणून 100 वजा 82 बरोबर 18. 18 लोक असे आहेत की त्यांना मराठी येत नाही. तसंच हिंदी न जाणणारे बरोबर 100 वजा 76, कारण 76% लोक हिंदी जाणणारे आहेत म्हणून 100 वजा 76 बरोबर 24. आता मराठी न येणारे 18 लोक आहेत, हिंदी न जाणणारे 24 लोक आहेत, परंतु कोणतीच भाषा न येणारे 8% लोक आहेत. मग दोन्ही भाषा न येणारे न जाणणारे किती लोक आहेत? 8. पण टक्के का लिहित नाही आहे? कारण इथे आपण 100 मानलेलं आहे म्हणून आपण 100चाच हिशोब या ठिकाणी लिहितो आहे, म्हणून आपण इथे कुठे टक्के लिहिलेले नाही. तसं हे टक्क्यांमध्येच आहे. तर दोन्ही भाषा न जाणणारे 8% लोक आहेत. आता हे मराठी न जाणणारे आहेत, याच्यामध्ये काही लोकांना मराठी येत नाही परंतु हिंदी येते. फक्त मराठी न येणारे, फक्त मराठी न जाणणारे बरोबर 18 वजा, आता 8 लोक जे आहेत त्यांना कोणतीच भाषा येत नाही म्हणून 18 वजा 8 बरोबर 10. 10 लोकांना मराठी येतच नाही आहे. तसंच हिंदी फक्त हिंदी न जाणणारे आता हिंदी न जाणणारे किती आहेत? 24 आहेत, पण त्यातल्या काही लोकांना मराठी येते. हिंदी न जाणणारे 24 वजा 8 म्हणजे 8% लोक असे आहेत की त्यांना कोणालाच हिंदी पण येत नाही आणि मराठी पण येत नाही. मग 24 वजा 8 बरोबर 16. 16 लोक असे आहेत की त्यांना फक्त हिंदी येत नाही. फक्त मराठी न जाणणारे 10 लोक आहेत आणि दोन्ही भाषा न जाणणारे 8 लोक आहेत. आता आपण दोन्ही भाषा जाणणारे लोक आपल्याला दिलेले आहे म्हणून दोन्ही भाषा जाणणारे आपल्याला काढायचं आहे. दोन्ही भाषा जाणणारे बरोबर 100 वजा, फक्त मराठी न जाणणारे 10, फक्त हिंदी न जाणणारे 16 आणि दोन्ही भाषा न जाणणारे 8 म्हणून 100 वजा 34. 10 आणि 16, 26 आणि 8 34. 100 वजा 34 बरोबर 66. म्हणजे 66 लोक असे आहेत 100मध्ये की त्यांना दोन्ही भाषा येत आहेत. आणि असे दोन्ही भाषा येणारे लोक किंवा जाणणारे लोक आपल्याला 2244 दिलेले आहे. त्याच्यावरनं आपल्याला गावची लोकसंख्या काढायची आहे. मग आता इथं 100 लोकांमध्ये 66 लोकांना दोन्ही भाषा येतात. तर गावची संख्या आपण x मानली तर x लोकांपैकी 2244 लोकांना दोन्ही भाषा येत आहेत. मग आता इथं तिरकस गुणाकार आपण केला. 66 गुणिले x बरोबर 2244 गुणिले 100. आता हा 66 इकडे त्यांना भागिले होणार आहे. x बरोबर 2244 गुणिले 100 भागिले 66. आता 66ने आपल्याला इथं भाग द्यायचा आहे. समजा आपण 2ने भाग दिला. बेत्रिक 6, बेत्रिक 6. इथं बे एक बे, बे एक बे, बे दुणे 4, बे दुणे 4 बरोबर 1100
22 गुणिले 100 छेद 33. आता 11ने आपण भाग देऊया. 11 1 11 त्रिक 33. 11 1 11, 2ला भाग जात नाही म्हणून 0. 2 घेतला 22 झाले. 11 दुणे 22. आता इथे छेदस्थानी 3 आहे. 3ने भाग दिला. 3 1 3. 3 त्रिक 9. 1 उरला 2 घेतले. 3 चोक 12 बरोबर 34 गुणिले 100 3400. म्हणजे त्या गावची लोकसंख्या आहे 3400. पुन्हा एकदा सांगते विद्यार्थी मित्रांनो, बघा गावची लोकसंख्या आपण 100 आहे असं मानलं आहे. मराठी जाणणारे लोक आपल्याला 82% दिलेले आहेत. हिंदी जाणणारे 76% लोक दिलेत. त्याच्यावरनं मराठी न जाणणारे म्हणजे 82% लोकांना मराठी येते, उरलेल्या लोकांना मराठी येत नाही. म्हणून मराठी न जाणणारे 100 वजा 82 18, हिंदी न जाणणारे 100 वजा 76 24 आणि दोन्ही भाषा न जाणणारे 8% लोक आहेत. म्हणून आपण 8 घेतलेलं आहे. फक्त मराठी न जाणणारे 18 वजा 8, कारण 18 लोक असे आहेत की त्यातले म्हणजे मराठी आणि पण त्यांना हिंदी येते. म्हणून 18 वजा 8 बरोबर 10. फक्त हिंदी न जाणणारे 24 वजा 8, कारण 8 लोकांना 100पैकी 8 लोकांना कोणतीच भाषा येत नाही. मग 24 वजा 8 बरोबर 16. मग आता इथं फक्त मराठी न जाणणारे 10, फक्त हिंदी न जाणणारे 16 आणि दोन्ही भाषा न जाणणारे 8 असे एकूण 34 आहेत. म्हणजे मग आपण 100 वजा त्या तिघांची बेरीज इथं वजा केली. 100 वजा 34 बरोबर 66. मग 100पैकी 66 लोकांना दोन्ही भाषा येतात. तर गावची संख्या आपण इथं X मानलेली आहे. गावची लोकसंख्या X आपण मानलेली आहे. आणि म्हणून X पैकी म्हणजे त्या गावच्या लोकसंख्येपैकी 2244 लोकांना दोन्ही भाषा येत आहेत. आणि इथं आपण हे समीकरण सोडवले. 66 गुणिले X बरोबर 2244 गुणिले 100. मग हा 66 इकडे त्यांना भागिले होणार आहे. इथं भाग दिला तर आपल्याला उत्तर मिळते 3400. म्हणजे त्या गावची लोकसंख्या आहे 3400. उदाहरण घेऊया. आदर्श माध्यमिक विद्यालयाची मंगळवारची विद्यार्थी उपस्थिती 92.5% होती. अनुपस्थित विद्यार्थ्यांची संख्या 45 असेल तर उपस्थित विद्यार्थ्यांची संख्या किती? आता या ठिकाणी आपल्याला उपस्थिती ही पर्सेंटेजमध्ये दिलेली आहे 92.5%. आणि इथं मात्र अनुपस्थित विद्यार्थ्यांची संख्या दिलेली आहे 45 आहे. तर इथं आपण 100 म्हणजे विद्यार्थ्यांची उपस्थिती 92.5% आहे. तर अनुपस्थिती किती येणार आहे? 100 वजा 92.5 बरोबर 7.5. 100.0 वजा 92.5 अशी वजाबाकी केलेली आहे. 10तनं 5 गेले 5. अच्छा 1 2 1 3 10तनं 3 गेले 7 9 1 10 10तनं 10 गेले 0 ते 0 म्हणजे 7.5. तर 7.5% विद्यार्थी काय होते? अनुपस्थित होते. ,5% विद्यार्थी अनुपस्थित होते. आता मग हे अनुपस्थित विद्यार्थी कितीपैकी होते? तर त्या एकूण विद्यार्थी संख्येपैकी. मग ती एकूण विद्यार्थी संख्या आपण X मानली. एकूण विद्यार्थी बरोबर X. मग Xचे 7.5% बरोबर किती विद्यार्थी अनुपस्थित होते? 45. म्हणजे आपल्याला इथं उपस्थिती दिलेली आहे शेकडेवारीमध्ये ती 92.5 आणि मात्र अनुपस्थित विद्यार्थ्यांची संख्या दिलेली आहे. म्हणून या ठिकाणी 100मधून आपण 92.5 वजा केले म्हणजे ती अनुपस्थिती झाली 7.5%. आणि मग
एकूण विद्यार्थी संख्या एक्सचे 7.5% बरोबर 45. म्हणून एक्स गुणिले 7.5% म्हणजे 7.5 छेद 100 बरोबर 45. आता आपल्याला एक्सची किंमत काढायची आहे, म्हणून एक्स बरोबर 45 गुणिले 100 भागिले 7.5. आता आपल्याला दशांश अपूर्णांकाने भागायचं आहे. इथं हा पॉईंट एक घर पुढे सरकवायचा आहे, एक संख्या पुढे सरकवायचा आहे, म्हणजे आपल्याला 10ने गुणावं लागेल, म्हणजे ही संख्या 75 होईल. जर आपण छेदाला गुणलं तर अंशालासुद्धा 10ने गुणावं लागेल. म्हणून 45 गुणिले 100 गुणिले 10 आणि इथं हे 75 झाले. ही आपण संख्या पूर्ण करून घेतली, 75 झाली. आता इथं 25 त्रिक 75, 25 चौक 100, 3 एक 3, 15 त्रिक 45, 15 गुणिले 4 गुणिले 10, 15 चौक 60 आणि 60 गुणिले 10 बरोबर 600. म्हणजे एक्स बरोबर 600 हे झाले एकूण विद्यार्थी. 600 विद्यार्थी एकूण विद्यार्थी आहेत. आता आपल्याला विचारलेलं आहे उपस्थित विद्यार्थ्यांची संख्या किती असेल. मग 600 गुणिले 92.5 छेद 100, कारण 92.5% उपस्थित आहे. इथं आपण डायरेक्ट आपल्याला करता येणार नाही, कारण इथं आपल्याला एकूण विद्यार्थी संख्या किती आहे ते माहिती नव्हतं. म्हणून आपण प्रथम एकूण विद्यार्थी संख्या काढली अनुपस्थित विद्यार्थ्यांवरनं, आणि आता त्याच्यावरनं आपल्याला उपस्थिती काढायची आहे. हे 2 शून्य गेले. 92.5 गुणिले 6, 6 पंचे 30, हा चालले 3, 6 दुणे 12 आणि 3 15, हा चालले 1, नमसक 54 आणि 1 55. पॉईंट नंतर एक संख्या आहे म्हणून ते 1 पॉईंट दिला, म्हणजे 555 विद्यार्थी त्या दिवशी उपस्थित होते. म्हणजे पर्याय क्रमांक 2. पुढचं उदाहरण घेऊया. मागील वर्षी एका शाळेत 500 विद्यार्थी होते. मागील वर्षी पाचशे विद्यार्थी होते. त्यात 320 मुलगे आणि 180 मुली होत्या. मग आता याच्यामध्ये 320 आणि 180 मुली होत्या. यावर्षी विद्यार्थी संख्या कायम असून, विद्यार्थी संख्या कायम आहे म्हणजे एकूण 500 विद्यार्थी होते ते आहे तसेच आहे. यावर्षी सुद्धा 500च विद्यार्थी आहेत. परंतु फरक कुठे झालेला आहे बघा. यावर्षी विद्यार्थी संख्या कायम असून 280 मुलगे झाले. 280 मुलगे आणि 220 मुली. तर मुलगे आणि मुली यांच्या संख्येत एकूण विद्यार्थी संख्येच्या शेकडा किती वाढ किंवा किती घट होईल. म्हणजे मुलांच्या संख्येमध्ये वाढ झाली, घट झाली का, मुलींच्या संख्येमध्ये वाढ किंवा किती टक्के घट झाली ते आपल्याला काढायचं आहे. आता या ठिकाणी जर आपण बघितलं तर 320 मुले होते आधी आणि नंतर 280 झाले, म्हणजे 40 मुलगे या ठिकाणी कमी झालेले आहेत. 40 मुलगे कमी झाले आणि 180 होते ते 220 झाले. मुली 220 झाल्या म्हणजे ह्या मुली 40 मुली वाढल्या. चाळीस मुली वाढल्या आहेत आणि 40 मुलं कमी झालेले आहेत. तर 40
आता हे 40 जे वाढलेले किंवा कमी झालेले मुले ते 500 पैकी आहेत, कारण वर्गात त्या शाळेतली एकूण संख्या जी होती ती 500 होती. म्हणून 500 पैकी 40 मुलं कमी झालेले आहेत. म्हणजे 500 पैकी 40 मुलं कमी झाले तर 100ला किती? म्हणजे या ठिकाणी हे 2 शून्य आपण घालवले. 5 1 5, 5 8 40, म्हणजे 8% या ठिकाणी घट झालेली आहे. तसंच इथं पण तेच येणार आहे. 40च मुली वाढलेल्या आहेत. कितीपैकी वाढल्या? 500 पैकी वाढल्या. तर 100 पैकी किती? म्हणजे इथंसुद्धा आपण भाग दिला तर तेच उत्तर येणार आहे, कारण संख्या त्याच आहेत. म्हणजे इथं 8% वाढ झालेली आहे. म्हणजे मुलांमध्ये 8% घट आणि मुलींमध्ये 8% वाढ. आता हा कुठला पर्याय आहे तो आपण शोधूया. बघा, मुलगे 8% घट, मुली 10%, 10%, 8%, 8. इथं बघा आता मुलगे 8% घट आणि मुली 8% वाढ, म्हणजे पर्याय क्रमांक 4 आहे. कारण 8% इथं घट झाली मुलांमध्ये, 8% मुलींमध्ये वाढ झालेली आहे. म्हणून मुलगे 8% घट, मुली 8% वाढ. पुढचं 6वं उदाहरण घेऊया. तांबे व जस्त यांच्या संमिश्राने 5 किलोग्रॅम वजनाचा धातूचा एक गोळा तयार केला. जर त्या गोळ्यामध्ये 35.5% जस्त असेल तर त्यामध्ये किती ग्रॅम तांबे असेल? आता 5 किलोग्रॅम म्हणजे 5000 ग्रॅम. आता याच्यामध्ये 35.5% जस्त आहे. मग 5000 गुणिले 35.5% म्हणजे 100 हे आहे जस्त. 35.5% आहेत. आपण 5000मध्ये किती जस्त आहे ते आधी काढूया. हे 2 शून्य गेले. 35.5 गुणिले 50, 0, 5 5 25, हातच्या आले 2, 5 5 25 आणि 2 27, हातच्या 2 आले, 5 3 15 आणि 2 17. नंतर एक संख्या आहे, म्हणजे 1775 ग्रॅम जस्त आहे. मग 5000 ग्रॅममध्ये 1775 ग्रॅम जस्त आहे, तर उरलेले काय आहे? तांबं आहे. म्हणून 5000 वजा 1775 हे आहे तांबे. 10 5 गेले 5, हातचा 1, 7 आणि 1 8, 10 8 गेले 2, हातचा 1, 7 आणि 1 8, 10 8 गेले 2, हातचा 1, 3225. 3225 ग्रॅम तांबे आहे. पर्याय क्रमांक 1. पुढचं उदाहरण घेऊया. राजेंद्रला स्मितापेक्षा 20% गुण कमी मिळाले, तर स्मिताला राजेंद्रपेक्षा किती टक्के गुण जास्त मिळाले? आता अशा प्रकारचं जर उदाहरण असेल, म्हणजे राजेंद्रला स्मितापेक्षा 20% गुण कमी मिळाली, तर कमी दिलेले आहेत आधी आणि नंतर जास्त गुण विचारलेले आहेत. तर याची एक सोपी ट्रिक तुम्हाला सांगते. 100 गुणिले किती टक्के जास्त कमी मिळालेत? 20. इथे गुणिले करायचं आणि 100 वजा 20. जेव्हा किती टक्के गुण किंवा किती जास्त मिळाले तर जास्त नंतर असेल तर वजा करायचे. आणि जर इथं कमी आधी जास्त दिल्या, तर इथं बघा कसं आहे, राजेंद्रला स्मितापेक्षा 22% गुण कमी मिळाले. इथं सुरुवातीला कमी दिलेत आणि जास्त विचारलेत, तर अशा वेळेस 100 गुणिले दिलेले टक्के छेद 100 वजा 20. आणि समजा जर असं असेल की राजेंद्रला स्मितापेक्षा 20% गुण जास्त मिळाले आणि किती कमी मिळाले, शेवटी इथं कमी शब्द असेल तर इथं अधिक करायचं, एवढाच फरक आहे. दोघांची ट्रिक सारखीच आहे, फक्त हे अधिक आणि वजावरती इथं हे महत्त्वाचं आहे. आता 100 गुणिले 20 200 आणि 100 वजा 20 80. 100 गुणिले 20 2000 आणि 100 वजा 20 80. इथं हे 1 1 0 आपण घालवला, इथं भाग देऊया. 8 1 8, 8 2 16, 20 50 16 गेले, 4 उरले, 0 घेतला, 40 झाले, 8 5 40, म्हणजे
25% गुण जास्त मिळाले. पर्याय क्रमांक 2. पुढचे गणित. वस्तूच्या किमतीत 10% वाढ झाली, त्यामुळे त्यांचा 10% खप कमी झाला, तर त्या व्यवहारात शेकडा नफा किंवा शेकडा तोटा किती झाला? आता 10% वाढ झाली. 100ला 10 म्हणजे 110, कारण 10% वाढ झाली आहे म्हणजे 100 अधिक 10 म्हणजे 110, गुणिले 10% खप कमी झाला म्हणजे 100मधनं 10 गेले 90 छेद 100. इथं कमी झालेलं आहे म्हणून 100मधनं 10 कमी केले 90. इथं वाढ झाली आहे म्हणून 100 अधिक 10 110. आता हे फक्त हे 2 शून्य वरचा एक हे शून्य गेले तर 11 9 99. आता 99 म्हणजे 100 वजा 1 आहे. इथे 100 महत्त्वाचा आहे. 100 वजा 1 जर 100ला कमी असेल तर जेवढे कमी आहे तेवढं तोटा होतो किंवा घट होते, आणि जर 100पेक्षा जास्त असेल तर ती वाढ होते किंवा फायदा होतो. आता 100 वजा 1 99 आहे, किंवा 100 वजा 99 बरोबर 1, म्हणजे या ठिकाणी 1% तोटा झालेला आहे. 100पेक्षा कमी असेल तर घट होते किंवा तोटा होतो. 100पेक्षा जास्त असेल तर किती जास्त आहे तेवढी वाढ होते किंवा नफा होतो. एवढं फक्त लक्षात ठेवा. म्हणजे या ठिकाणी 1% जो आहे तो तोटा झालेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी पुढच्या अभ्यासक्रमाचे व्हिडिओ अपलोड केले की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करा. थँक्यू.